विधानसभा निवडणुकीत औरंगाबादमध्ये यश मिळाल्यानंतर आता एमआयएम औरंगाबादेत चांगल्याच मजबूत स्थितीत येत असल्याचं चित्र आहे। एमआयएमच्या यशानं काँग्रेस राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडण्याची चिन्ह आहेत। पाहूया हा रिपोर्ट। विधानसभा निवडणुकीच्या यशानंतर औरंगाबादेत एमआयएमनं असं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं होतं। या विजयामुळे एमआयएम पक्षाची पाळंमुळं आता चांगलीच खोलवर रुजू लागली आहे। मुस्लिम बहुल परिसरात तर जणू एमआयएम तारणहार असल्याच्या भूमिकेतच अवतरलाय। त्यामुळे इतर पक्षातल्या मुस्लिम नगरसेवकांना याची चांगलीच धडकी भरली आहे। त्यामुळेच की काय आता जवळपास शहरातले सर्वच मुस्लिम नगरसेवक एमआयएम मध्ये प्रवेशाची तयारी करत असल्याची माहिती मिळतेय। काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील काही नगरसेवकांनी तर विधानसभा निवडणुकीतही एमआयएमचा खुलेआम प्रचारही केला होता। त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पारंपरिक मतदार गमवावा लागणार आणि पक्षाला मोठं भगदाड पडणार असं चित्र निर्माण झालंय। औरंगाबाद महापालिकेत मुस्लिम नगरसेवकांची संख्या 23 आहे। यात काँग्रेसमध्ये 9 असल्याचं एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी सांगितलंय। खूप सारे नेते आहे जे काँग्रेसमध्ये होते, जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते किंवा ते अन्य पार्टीमध्ये होते, त्यांना असं वाटतं की एक ऑल्टरनेटिव्ह आलेला आहे आणि त्यामध्ये आपण प्रवेश करू। आम्हाला काही दिवसा अगोदर खूप लोक येऊन भेटते आणि सांगते की आम्हाला तुमच्या पार्टीमध्ये प्रवेश करायचा आहे। मात्र असं काहीही होणार नाही असा दावा काँग्रेस करताय। काँग्रेसच्या नगरसेवकांची अशी कुठली मानसिकता तर अशी नाही आढळून आलेली नाही आहे की पक्ष बदलायचा किंवा कुठला काही हे झालेला असं कुठेही दिसत नाही। उलट सर्व पक्ष नगरसेवक जे आहेत ते जोमाने कामाला लागलेले आहेत। तर महापालिका निवडणुकीत एमआयएम सहित काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा धुव्वा उडवेल आणि शहरावर पुन्हा भगवा फडकेल असा विश्वास शिवसेना व्यक्त करते। मुसलमानामध्ये सुद्धा थोडं चलबिचल निर्माण झालेले आहे। जरी त्यांना दहशतीने त्यांनी मतदान जरी केलं असेल तरी पण ती दहशत त्यांना पण ती परवडणार नाही आहे आणि म्हणून या संभाजीनगर शहरामध्ये त्यामुळे का होत नाही, भगव्याची लाठी कायम राहणार। शिवसेनाच सत्तेत येण्याचा दावा करत असली तरी या सर्वच परिस्थितीत एमआयएम मात्र चांगल्याच मजबूत स्थितीत दिसतीये। तसंच येणाऱ्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला याची जबर किंमत मोजावी लागणार असं चित्र या घडामोडीतून स्पष्ट होत आहे। विशाल करोडे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।